6वा दिवस रात्री 10:15 वाजता. करण म्हणतो काय नाही रे काय नाही दिखावाय सगळं त्यांचं सगळ्यांचं नेहमीच आहे. त्यांना कुठे पण पॉईंट उचलायचे असतं आणि बोलायचं असतं. म्हणजे ते मोठंच आहे सगळ्यांचं की भांडायचं. द कॉन्व्हर्सेशन वी हॅव इज स्मार्ट ओनली. सो मला ते पटतं की हा भाई म्हणजे असा कंटेंटर असला की ते मजा येते जरा. करणने जे केलं ना अनबिलिव्हेबल होतं माझ्यासाठी. कारण जे सगळं झालं ना त्याच्यानंतर ताट घेऊन माझ्यासमोर उभा राहिलेला आणि मला म्हणत होता होतं पण आम्ही तुझ्याच बाजूने होतो की एवढी विशालबद्दल पण बोलला. एवढं बिचारी करते सगळ्यांना जेवण देते वगैरे आणि तिच्याबद्दल आणि जी नाही करते तिची तुम्ही बाजू घेताय. आणि तो इथे मला हे कसलं काय ती बोलून दाखवते. मी करायचं आणि बोलून दाखवायचं. सोनावणी घुसलेली अंगात त्याच्या. आय हॅव सिमिलर व्ह्यू अबाउट यू. मला जे तुझं दाखवलं ना ठीक आहे तर मी असं बोललो साले असं रिॲक्ट केलं साले हा मी शिकले पाहिजे ना बट नथिंग मेजर. मी काय बोलू कुछ यू शुड हॅव अ पॉइंट ऑफ व्ह्यू बिकॉज ती मला आता प्राजक्ता बोलली बोले अरे विशाल तुझा. मी बोलो पहले उसको जाके मैं बोले मैं पीछे से बात नहीं करेगा. रात्री 10:30 वाजता. आता पण मी तुझा ना मी क्लिअर कट सांगते तुझ्याबद्दलचं. पाण्याची शपथ काय शपथ घेत आज मी खूप शपथवाली मुलगी आहे. आजपर्यंत सगळे तुझ्याबद्दल बोलले पण तुझ्याबद्दल आजपर्यंत माझं वाईट स्टेटमेंट नाही. मी भले ग्रुपमध्ये बसले पण मी कधी बोलताना तुला आत्ताही नाही दिसणार त्या क्लिपमध्ये. बट मी माझ्याकडून नाही सारखं येऊ शकत ना तुझ्याकडून पण आलं पाहिजे. पण ही जर प्युअर फ्रेंडशिप असेल कधी विचार केलाच आहे त्या बाबतीत. नाही केलं ना तर कधी वाजेल माहितीये जेव्हा आपल्याच ग्रुप मधले आपल्याबद्दल बोलतात. ग्रुप आहे ग्रुप नाही जे लोक बसतात ना समोर आणि आम्ही तर आहोत बाबा आमचा आहे ना तिकडे टोळी अड्डा. पण रितेश सर जसं म्हणालात क्लिअरली की तू दिसलाच नाहीस सो हे मी एक्सेप्ट करतो. म्हणजे मी ह्याच्यावर काय ग्रज किंवा मी असं रागात नाही की असं कसं मी नाही दिसलो मी 30 तास जेवलो नाही दिसलं ते म्हणतात म्हणजे नाही दिसलं. म्हणजे आपण इनफ मॅच्युअर्ड आहोत. तू स्वतःहून 2-3 वेळा आलीस आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. किंवा व्ह्युअर्स पॉईंट ऑफ व्ह्यूने जा. जर एक आयुष आणि एक तन्वी आहे ना तर बाहेर बघण्यासाठी लोकांना प्रेमाचा अँगल आहे ना इथे दाखवून पण मला असं वाटतं की 4-5 दिवसात 2 आठवड्यात 4 आठवड्यात 2-3 महिन्यात कोणी प्रेमात नाही पडू शकत. बरोबर नाही पडू शकत. आणि पडलं तरी ना तर हे घर असंच आहे की फक्त एवढीच आपल्यासाठी माणसं आहेत राईट. आपल्याला आपल्या नावावर सीझन करायचं असेल ना तर आपल्याला स्वतःसाठीच हे करावं लागेल. हा सीझन आपल्या नावाने ओळखला पाहिजे. आता तो कसा याच्यावरती आपल्यालाच डोकं लावायचं. रात्री 11:15 वाजता. करेक्ट. राधा आपण आपला माईक घालावा. कुठे भाई मायकीचा तुम्ही बोलत का नाही सगळ्यांची. मी बोलतोच ती सगळ्याशी. माझ्याशी कधी नाही बोलला. तुमच्या संग वेगळंच वातावरण पडते. मी तसं बोलत नाही पूर्वीवारी संग. पण आता आहे तर काय करणार. इथं आहे तर बोलाच लागते. हा मग मी घरी बी राहिलं तर कामच शिवतो. आहे बघा मी पण पहिला बोलायची नाही आणि ते मला कळलं तो ड्रॉबॅक आहे. बोललं पाहिजे. तर ट्राय करू राहिलो मी एका संग बोलायला. आईची आठवण येते. आई आम्ही आहे रे बहीण तुझ्यासोबत. हे सगळे तुझे एवढे अगं मला असं घरी पाठवत आहेत त्याचं काय नाही वाटत. मी खुशी जायला तयार आहे पण मला त्याच्याशिवाय नाही करमत. कोण पाठवते घरी म्हणजे नॉमिनेशनचं. त्याची मला भीती नाही वाटत आहे. मला असं वाटतं की म्हणजे आई पप्पांशिवाय पैसा आणि फेम मला महत्वाचं नाहीये. पण ते किती प्राऊड असतील तुझ्यावर तुला कळतंय. आहेत ते पण मला करमत नाही. हाच खेळ आहे भाई माणसाला येडं बनवतो भाई हा खेळ. म्हणजे माझ्याकडून नाही होणार. असं नको करू. एवढं लवकर सहजासहजी गिव्ह अप करते. पण एवढं आहे की मला खोटं नाटं नाही जगा वाटत. इथे कोण खोटे तर मला 2-3 वाटतात ड्रामेबाज. नाही मी ड्रामा आपल्या हा तुम्ही नाही आहे पण फन होता आजचा. देण्यावाला वरतं आपल्या हातात मेहनत करणं मेहनत करते देते नाही. रात्री 11:30 वाजता. आईचं तोंड दिसतंय मला म्हणून मी त्यांना मुद्दामून असं बोलली की मला गेम नाही कळते. म्हणजे मला असं वाटलं ते मला पाठवतील कुठेतरी. आपण मी काय विचार करतोय की निघतील रे दिवस 8 दिवस समजले का कसे गेले. तुम्ही ग्रुपमध्ये बसता अरे तुम्ही माझ्या शो डान्सवर नाही ते खूप म्हणजे एक मनाच्या जवळचे काही लोक ऐकले माझ्या कानाने तर मला नको वाटते ह्या लोकांमध्ये. या लोकांना या इंडस्ट्रीमध्ये काम करायचा एक ॲटिट्यूड आहे. ते आपल्याला कमी लेखतात.
थोडंसं नोटीस करा तुम्ही लोकांनी. तर मला असे लोकांसोबत नाही राहायचं. तू खूप नजरेत आली ना आज, खूप भाऊ बोलले, आपण स्टेजवरती गेलो होतो, एक खूप झालं ना. जस्ट अ बॅड डे. उद्याचा दिवस तू विचार कर बघ, तुला नक्की वाटेल की अरे ठीक आहे, एवढं काही नव्हतं. नाही भेटणार आहे असं कधी भेटणार आपण अशी? नका भेटू. नका भेटू. तुमच्या आईचं आयुष्याचं. मध्यरात्री 12:15 वाजता. ओके, बोल तिच्याशी, काय प्रॉब्लेम आहे तर बोल. बोल बोल. काय बोल बोल. नाही ग, मला दुसऱ्या दिवशी आली होती तेव्हा सगळे लावणी बद्दल बोलत होते ना. बोलत होते आजकालच्या मुली खूप घाण करतात. तेच मी त्याला सांगितलं की त्याच्यावरून मला खूप गिल्ट फील होतं की मी असं काय केलंय. नाही तू काय नाही केलंय. आता मी तुला सांगते काय झालं माझं. म्हणजे बघ, आम्ही आता इतके वर्षापासून करत आलोच ना. म्हणजे तुमच्या प्रोफेशनला किंवा तुमच्या डान्सला मी हे नाही म्हणत. डान्सर काही वेस्टर्न डान्सर करतात, पण लावणीचं नाव घेऊन तो जो प्रकार स्टेजवर चालतो ना, त्याच्यासाठी कुठेतरी ते वाईट वाटतं गं. आता इतक्या वर्षापासून आम्ही काम करतोय, सगळं बघतोय, त्याला एक लावणीला आपण दर्जा दिला, महाराष्ट्राची शान म्हणतो, आणि अचानक ना यार एकदम चेंज हो गया. मध्येच ना एक प्रवाह आला जिथून स्टेजवर ना ह्या सगळ्या जणी म्हणजे हे करून ना म्हणजे ह्याच्यात जातो, बघितलंय तसे करायला लागले. भले त्याला तुम्ही डान्स करा, त्याला नाव लावणी देऊ नका. आज तू केलास ना, मी म्हटलं मी तिला आता, आज मी पहिल्यांदा राधाला हावभावाची लावणी करताना पाहिली. ही लावणी, ह्याला लावणी म्हणतात. पण जे तुम्ही स्टेजवर जे करताना ते सगळं असं करताना, ते असं वगैरे करताना त्याला लावणी म्हणताना, तर ते मला खटकतं. आणि ते मी त्याला म्हणते मी की त्याला नाव नका देऊ लावणी. माझा जो शो आहे ना तो असा नाहीये. वेस्टर्न मुली आहेत जे पब्लिकला लागतात, त्याच्यासाठी माझ्या वेस्टर्न मुली वेगळ्या आहेत. मी पण करते, पण माझी जी लावणी बाई ग, मी लावणी करते, चंद्रा लावणी करते, त्यामध्ये मी प्रॉपर रेडी होऊन प्रॉपर माझे हावभाव देत असते. आता ह्याच्यावरून मला सुरेखा ताईंनी पण घरी बोलवून वगैरे खूप म्हणजे हे केलंय की तू लावणी छान करते असं तसं. पण आता माझ्या शोला मी दुसरं नाव नाही देऊ शकत, म्हणून मी डीजे शो म्हणून नाव देते. कारण की सगळं मिक्स आहे. विचार कर, माझा सीझन आता चालू होणार आहे, तो सीझन सोडून मी इथे आले. तू इथे आई लिहिलंयस, आई, तर तिला प्रूफ करायचं ना तुला. मग ते रडून प्रूफ करणार. मग हे रडून प्रूफ करायला ठेवलंस तू? बिलकुल नाही. मी तुला सांगते, तू हे बघ, तुझ्यात सगळं काही आहे. तुझी दुसरी राधा कशी असू शकते, लोकांना दाखव ना ती राधा. तू किचनमध्ये एवढं काम करतेस, तू जेवण बनवतेस, कर, सेपरेट कर. मी तुला देवाशिवाय सांगते, तू बघ कशी दिसशील. तू तुला प्रूफ कर. मी फक्त तेच नाही करू शकत, मी हे पण करू शकते, है ना? पक्का ना? आता तू बोलणार नाही ना मला जायचंय? नाही ना? जब बात. अरे तुला कधी बोलायचं असं समोर बोलायचं. मध्यरात्री 1 वाजता. ती अनुश्री झोपली आमच्या जागेवर. अरे अरे कोण आपलं उठत नाही. अनुश्री उठवते थांबी तिला. अनुश्री ऐक ना, तू कालसारखी तिकडे झोप ना, म्हणजे इकडे 2 लोकांना झोपताय. अगं 2 लोकांना झोपायला मिळेल ना इकडे, ते सेमच लॉजिक आहे. अनुश्री कुठे? खाली? नाही, मला नाही उठायचं यार, माझ्या डोक्यात आधी प्लीज नका मला उठ. 2 मिनिटं लागतील अनुश्री, नको करू असं. बरं नाही बा, आत्ताच गोळ्या आले. अगं सगळं मान्य, पण यार माझं पण डोकं दुखतं यार. मी झोप ना बाजूला. झोपेतल्या माणसाला कसं उठू शकतं यार? अरे पण खाली नाही झोपू द्यायचं आहे ना लोकांना. मला नाही झोप लागत यार. मी काल बघितलं यार, मी 4 तास जागीच होते यार. इकडच्या कुशीवरनं तिकडं करत होते. मग तिकडे झोपायला सांग ना ब्रो. अगं तिकडे अलाउड नाहीये ना. आता नाटकं करायची काय ग? ऐक ना, त्यांना आत्ताच गोळ्या आल्या. चल मी तुला उचलू. लॉजिक नाहीये ना याच्यात. प्लीज असं. अरे मग नॉमिनेट असं डोक्यात येतं की नाही? मग उगाच तमाशे करायला सगळे उभे बघ. मला असं ती भांडणासाठी करू शकते. खाली जाऊन फक्त हे कर ना मध्ये असं करून निघ ना. बस कर ना. तू झाला यार. ते चल उठ, नाटक कमी झाले. उठ, गेट अप. नो गेट अप चल. गेट अप. मी नाही. गेट अप. तू नाही म्हणालास वा. गेट अप. मी उठवू शकतो. चलो गेट अप. कम गेट अप. नाही मी गेट अप. ऑलरेडी प्लॅन झालंय. नाही गेट अप. मी ऐकणार नाही. चल उठ.
प्लीज अरे काय आहे? तू अचानक चेंज नाही करू शकत प्लॅन. अच्छा तेरे घरवाले नहीं आया ना की जाएगी स्वीट. काम 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 उठ. नको करू. चल ना उठले ते जायचंय अनुश्री. अनुश्री ऐक अरे ना. मला त्रास नाटक आहे तयारी. हे का तुझ्यामुळे सगळ्यांना शिक्षा होईल, समजून घे तेवढं. ते झोपतील पण दंड होईल सगळ्यांना. उठ ना. जाणून नाही ते मला माहित आहे. मी दोघी उचला तिला. ऐक ना यार का त्रास. अनुश्री काय तू देतेस त्रास यार. मी काय त्रास आहे? अरे आज झोपायचं. झोपेतून उठ. मला नाही झोपायचंय का? काय फालतुगिरी चालली आहे? तिकडे जा ना झोप. अरे नाही अलाउड तिथे. अरे मला नाही झोप लागत आहे तिथे. काय फालतुगिरी. एवढी बडबड करून उठलीस तरी तू इकडे येत नाही. अरे तुम्ही लोक झोपेतून उठवता, जरा तरी मॅनर्स ठेवा ना ब्रो. काय झोपेतून उठवतोय. अरे काहीतरी करा ना लवकर. जाम रे शेर, जाम रे शेर, जाम रे शेर. खुश जाओ घर. शाबास. एक दिवस तुम्ही लोक नाही ऍडजस्ट नाही करू होत. शकत. उठ ना, चुपचाप. नाही मी 2-3 दिवस झाला ऍडजस्ट करते. मी वरती मला नाही झोप लागत. तर काय झालं? पण तिथे झोप- काय लागून नाही गेली झोप कुठली तू, लागत आहे. हा? मला इथेच झोपायचंय. मला नाही झोप मी लागत. बघतो कशी झोपतो. चल चालते ते उठ. हा, ठीक आहे. पण इकडनं इकडे झोपला कसं फालतुगिरी करू नको. असं एवढं काय काय मूर्खपणा आहे यार. मुद्दामच वाटतंय आता. बिग बॉस बोलले असेल आज का आणले, आज एवढा चांगला एपिसोड झालाय ना, उद्या आधी ठेवा नाही सगळं. अरे त्यांना ताप आलाय. अरे त्याला ताप आला तर मग बिग बॉसला पण कळते ना. ठीक आहे ना, रूलच्या खिलाफ जाऊन झोपू दे ना. तर बिग बॉसला पण कळतं ना की आजारी आहे म्हणून झोपलाय. झोपू दे ना. अरे पण तू जा ना तिकडे बाजूला, आपण का रूल तोडायचा उगाच. मग नाही, मला नाही झोपायचंय. जिथे तो ओमकार झोपतो आणि आपला तो राकेश भाऊ झोपतो ना, तिथे अनुश्री झोपली. बाहेर झोपतं दीपाली ताईला, इथं झोपतं मी झोपते. मग इकडे राकेश तिकडे झोप झालं. ठीक आहे चालेल. अरे पण तू तरी का झोपलाय बाहेर. आता काय करू यार. असं कशाला बाहेर बाहेर कशाला झोपायचं. सोफ्यावर प्रत्येक जण झोपू शकतात. डिसिजन आला नाही. चल मी माव तर शब्द माव. शांत बस यार. अनुश्री काही केल्याने ऍडजस्टमेंट झालं. असं नसतं. ए राधा झालं की आता. पण असं नसतं. अरे हटायला समजून तुम्ही घेऊ एवढं शकतो. बोलून तुम्ही तिथे जात. अरे समजून घेऊ शकते. जाऊ दे मुलगी तिथे. उठ. ओरडली केवढी ती. सॉल्युशन का तिला इम्पॉर्टन्स नको एवढी. तू बाजूला ये एक मिनिट. काय प्रकार आहे हा बोलायचा. नॉमिनेट करण्याचा पण आणि सेव्ह करण्याचा पण. ऐक ना, तिच्यापाशी जरा जाऊ नको. तिला तेच दाखवायचंय. 1v16 चला बाहेर. काही गरज नाहीये. 3 लोक तिथं झोपा, बाकीच्यांनी कसं सॉर्ट करायचं बघा. झालंय की सॉर्ट आता. जाऊ दे. तू राधा तिकडे आणि ताई तिकडे झालंय ना. ह्यांना दोघांना काय तू बेड फुटेज नका रे हे करत. तो वाला आणि तन्वी इकडे. पण ती कशी रिॲक्ट केली मी नाही बोलणार आहे ती. मी पण नाही बोलणार. अरे ही ही हे नाहीच आहे रे. आपली फ्रेंड्स, आपल्या फ्रेंडशिप मध्ये असं नाही होऊ शकत. ऐक ना, तिला मगाशी विशाल काय बोलला माहितीये का. बोलला की तू पण नको ना बेड सोडू. मग पण विशालचं नाव नको घेऊ उगाच. विशाल नाही मी तुम्ही माझ्या पण मी तुला काय सांगितलं होतं कालच. तुम्ही मला काय बोललात की तू तिच्या अगेन्स्ट कशाला उभी राहिली. लाडाने समजून बघितलं ना, ती पलटते माहितीये का तुला. मी नाही बोलणार. ती समजवण्याच्या लायकीचीच नाहीये. खरंच ती त्या लायकीची नाहीये. 7वा दिवस सकाळी 11 वाजता. सकाळी 11:15 वाजता. आज किती झाले. 412. काय 412 रे.
ही हॅज अ गेम प्लॅन. काल रितेश भाऊ बोलल्यानंतर मॅने उडी मारली ते गेम प्लॅन त्याच वेळ आहे. कॉपी करणं गेम प्लॅन नसतं. मला पण नाही कळतच. एक तो वो अच्छा लड़का है, वो प्रॉब्लेम है. तो आणि राकेश बापट हे 2 लोक आहेत इथे. ते जेन्युअनली चांगली माणसं आहेत. राकेश बापटला भूक पण नाही. राकेश बापट चांगला माणूस आहे का इंट्रोवर्ट आहे? नाही इंट्रोवर्ट पण आहे, त्याला भूक पण नाही. एक भूक असते ना काय करायची, जसं ह्याच्यात आहे आता. त्याला असं वाटतं की मला करावं. हिला पण वाटतं ते. हिने ट्राय पण केलं काळ. आपल्याला सगळं दिसतं. हे काय संबंध? सोड ना ब्रो, मी माईक पण नव्हता घातला माहितीये. मी झोपेत होते नॉनस्टॉप बोलत होती पण तू. आणि मला झोपेतून उठवलेलं नाही आवडत. मी आईवरती तर चिडते, किंचाळते. मी तन्वीला पण बोलले की माझा राग नाहीये चांगला, म्हणून मी रागातच येत नाही. मी खूप कॅज्युअली घेते, खूप नॉर्मल बोलते गोष्टी, कारण माझा राग कंट्रोलच होत नाही मला. झोपेत पण? हो, झोपेत तर मेन राग येतो. झोपेत याला मेन राग येतो. दुपारी 12:15 वाजता. आणि कालचं ना जेन्युअनली मला राग का आला होता माहितीये का? बाकीच्यांशी मी भांडले असते की आम्ही समजवतोय. अगं मी समोर गोळ्या आल्या नाही, होत्या. कोणी ते adjust खरंच नाही खूप रॉंग वाटत होतं. पण कालचं खरंच रॉंग वाटत. मी 3 दिवस ऍडजस्ट नाही केलं का? एक दिवस एवढ्या वाढतच लोकांमध्ये चाललंय. एवढ्या जोरात ओरडली. काहीतरी माझी पण इज्जत आहे काय? मी बिना अगं, इज्जतीची इथं आलेली ऐक ना, नाहीये. मी तुझे ना मी पाय पकडून माफी मागेन, कारण का तू माझी मैत्रीण आहेस. मला नाही पटत या. ऐक, पण काय झालं कसं माहितीये, तो ओरडल्यानंतर सगळे आमच्याकडे बघायला लागले आणि बाहेर पण तसंच वाटत होतं बोलणं. हे सगळे कसे मला की चिडवत अरे, होते यांची काय फ्रेंडशिप आहे. हा, मग ठीक आहे ना, मग मी सगळ्यांसमोर त्याची पाय पकडून माफी पण मागेन. सगळ्यांसमोर मला काहीच तुम्हाला माफी प्रॉब्लेम नाही. मागावाच लागणार आहे, कारण की ते लोक मला कसे बोलत हो, होते. मग मागेन मी. मेन म्हणजे सगळ्यात चुकीची गोष्ट ही आहे की एखाद्या झोपलेल्या माणसाला अरे पण तुला खाली थोडी झोपत आहेत, बेडवरतीच झोपवत होते बाजूच्या. मला काही हिला मारता आलं असतं तिथं, मी तर दिली असते एक चमाट तिला. अरे मी काय बोलते ते तर ऐक, काय भडकायला लागले. दुपारी 1:15 वाजता. 2 3 4 मी काढून बोलले का? 2 3 4. प्रभू बरोबर राह. तू प्रभू जे करतोय तू कर. प्रभू तुला सांगितलं तो खूप काही करतोय. नाही, मी नाही करू शकत आहे. मी प्रभूचे व्हिडिओज बघून आली आहे, त्याच्यामुळं मी घाबरली. काय करतो त्याच्या व्हिडिओ? तू लय शिव्या देतो राव. ते वाटतच नाही पण. हा, तो नाही वाटत. तो टोटल ऑपोजिट आहे. तो इतक्या घाण घाण शिव्या देतो ना व्हिडिओज मध्ये. नाही बाबा, आपल्याला एक पण नाही निघत. ते सगळे स्ट्रॉंग लोक आहे. आपण दिमागानं स्ट्रॉंग आहे, पण आता टाईम आहे आपल्याला आपल्या शरीरात स्ट्रॉंगपणा करायचा. त्यासाठी रोज करत जाईल. आपल्याला इथं पाहिजे, लक्षात ठेव. दुपारी 1:15 वाजता. सागरदाच मी तोल आपल्याकडेच आहे सागरदादाचा, पण तरी तो आता टीम गेम मध्ये नाहीये. दीपाली ताई पण आता टीम मध्ये आली नाहीये, पण ती येणार. कॅडबरी पाहिजे तुला? तन्वी तुला काय पाहिजे? ब्रेड मागू? अच्छा मी आज अरे मी चालेल ब्रेड मला पण. हे बघ, माझी चहाची गाडी नाहीये. मी तन्वीसाठी रिक्वेस्ट करू शकतो आणि तिला मी आज तू माझ्यासाठी बोल ना जरा. नाही, मी तिला आज पाण्यात ढकललं होतं. आय एम फिलिंग सो. अच्छा, असं आहे का? सॉरी ठीक आहे. ऑस्ट्रेलिया आपल्याकडे नाही आता सध्या. ऑस्ट्रेलिया आणि तंझानिया आता एक होत आहेत ना. तू आता एवढं ऑब्वियस. पण तन्वी पण चांगलीच आहे. मला माहित आहे, जे एकदम रिॲक्टिव्ह पोरी असतात ना, त्याला प्रेम दिलं की ते हे होऊन जातं, जेंटल होऊन जातात. अँड द बेस्ट पार्ट इज विशाल इज गेटिंग जेलस अबाउट दिस. पण तू सोडू नको. दुपारी 1:15 वाजता. तुम्ही आयुष्य कोणी नका बोलू. त्याने मला पूलमध्ये तू न स्माइल करता बोललीस तर लोक ऐकतील तरी. बापरे, मग सकाळी डान्स करायला इथे यायला भीतीच आहे. तर कोणाला पण ढकलू शकतो. बाकी कोणाला ढकलणार? अरे तिच्यासोबत त्याला थ्रेट आलाय आता. कोणाला थ्रेट आहे? विशालला. काय थ्रेट आहे? आयुष आला ना. हो हो, आम्ही जस्ट बोल. 10 seconds. अक्षय कुमार आता कन्फ्युज्ड आहे. दुसरा मुलगा आल्यामुळे त्याचा थ्रोन आता डिथ्रोन होणार. बट आय थिंक सो ही कॅन फाईट बॅक. आय थिंक सो, मला माहित नाही. यु नो. नाही, आणि ही विल बी ओके ऑल्सो. संध्याकाळी 4 वाजता. काय वाटतंय तुला मी काय बोलू?
संपलं भांडण. ओव्हरऑल नाही मर मग सांग. चावी मी चोरली. मला राऊड आला थोडासा तुझ्यावरती. गप्प झाली होतीस ना एकदम तू त्या दिवशी. सगळेच ते बोलतायत तूच आहेस म्हणून. मला असं वाटलेलं की सोडून देतील विषय, आणि विषय सोडून दिला की मी सांगेन की अरे मी असंच घेतली होती मस्करी. माझं जेन्युअनली मस्करी पॉईंट ऑफ व्ह्यूच मी पकडला होता आणि ह्या लोकांनी इश्यू क्रिएट केला. माझं असं झालं की ओके ठीक आहे, आता हे लोक सगळे भडकलेत, आत्ता नको सांगायला ही गोष्ट. पण जर ते लोक उपाशी राहत आहेत तर ती गोष्ट मला पण नाही आवडत आहे. माझं असं झालं की ठीक आहे मी पण नाही खाणार. मग जोपर्यंत त्या लोकांनी खाल्लं नव्हतं ना, मी पण काहीच खाल्लं नव्हतं. मी पण फक्त पाणी आणि चहावरतीच होते. पण तुला सांगू गेम पर्स्पेक्टिव्हनी ही गोष्ट तुझी केलीस ना, ही चांगली होती. तुझ्यामुळे न बोलणारी लोक पुढे आलीत फ्रंट फूटला. तुझ्यामुळे ज्यांच्यावरती डाऊट नाही जायला होता त्या लोकांवरती डाऊट गेला. याचा अर्थ तू खेळून गेलीस. मी तुला काय सांगते विश्वासाने ही गोष्ट, कारण काय जिथे 1 वर्सेस एव्हरीवन दिसेल तिथे 2 वर्सेस एव्हरीवन दिसेल. कारण मला असं वाटतंय की आपल्याला कळतंय की आपण आपल्या मैत्रिणीची साथ दिली पाहिजे, उभं राहिलं पाहिजे, जे की ही रुचिता आणि ह्यांना नाही कळत. आणि मला जेन्युअनली नाही का सागर दादाबद्दल वाटतं यार, पण एक बोलतो ना एक ब्रो फिलिंग येते त्याच्याकडून. पण ह्या गोष्टी जेव्हा मी हे सांगेन ना तेव्हा तो पण माझ्या अगेन्स्ट जाणार, आणि मला असं वाटतं की मला खूप हर्ट होईल ती गोष्ट, कारण मी नाही त्याला तोंड देऊ शकणार. मला असं वाटतं एकंदरीत तुझा गेम वीक करशील तू इथं सांगून. संध्याकाळी 6:30 वाजता. दिव्याताई तू एकदा बोलायला लागलं की थेट लगे पाठच कडीला लावतीस. तुझं ते कामच आहे स्पीच. अरे म्हणलं बाबा हे काय म्हणलं इतकं पटपट इंग्लिश मध्ये बी आणि पण ती खूप चांगलं बोलते. कधी ऐकलंय जे स्टोरी? तोंडच थांबत नाही वा अजिबात. तुझी कला आहे. पुढच्याला वाटतं वा आपण गपचीप बसून कानं झाकून घ्यावा. मी शेतकऱ्याची मुलगी आहे, मला शिकवलंय, मी यूज करणार आणि बाबा बाबा मला हे करून वावर इकून मला शिकवलंय. माझ्या बापाचे पैसे वावाला जाऊ देणार नाही. ते करणार मी, ते करणार हटे लय 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 इंग्लिश. मग तू सांग आता, तुला माहिती की नाही तुझे मम्मी पप्पा किती कष्ट घेतात तुझ्यासाठी. मग तू जर आयुष्यात काहीतरी केलं तर तुला अभिमान नसणार त्या गोष्टीचा. मग दुसऱ्याला अधिकार आहे का बोलायचा. संध्याकाळी 6:45 वाजता. विजय थालापती. ऐकलं का विजय झालापती बोलते. विजय झालापती ऍक्च्युली बरोबर पण आहे. करण झालापती. सुपर. काय होईल आपला हॅशटॅग? सोनकर नाही, कनाली. कर्नाली. कर्नाळा वाटतंय ते. ऍक्च्युली इथे माहिती व्हिज्युअली कोण छान दिसतात एकमेकांबरोबर. आयुष आणि तन्वीच बेस्ट आहे. तन्वी नाही. तन्वी त्याच्यात फसेल. आय टेल यू हाव. कुठेतरी नाही असं तिला अटेन्शन आवडतं. ते आपण सगळं बघितलं. जे की तुझ्याकडून जे भेटतं ते पण तिला आवडतं. ओके, ही विल टेक इट टू अ लव्ह अँगल. सगळे त्याला चिडवायला सुरू करणार. पण तुला असं का वाटतं की तन्वी नो किती काय करते. तन्वी नोज नाही म्हणून म्हणतो ती फसेल. बाहेर पिक्चर काय जात आहे, भोळा लडका शानी लडकी, ओके, लव्ह अँगल, आणि मग तो तुटेल कुठेतरी. जेव्हा तन्वी कधीतरी गेमचा विचार करेल आणि त्याच्या अगेन्स्ट पूर्ण सिंपती घेऊन तेव्हा सिंपती घेणार, आणि तिला पूर्ण बॅकलॅश मिळेल. आणि आयुष काय करणार माहितीये का, तन्वीची आता वाहती गंगा आहे, त्यात तो हात धुवून घेणार आणि साईडला होणार, आणि ह्याच्यामध्ये तन्वी घाण दिसणार. कळलं? राकेश कोणाबरोबर चांगला दिसतो? राकेश सर विल लुक गुड विथ यू. नो, चूज मी. येस. मला विचारायचं आधी. मला विचारायचं तिच्याबरोबर कोणाला जोडायच्या आधी. ठीक आहे, परमिशन मी देणार प्लीज. अरे ऍप्स कशाला एक्झॅक्टली. हे काहीतरी बरं वाटतं हिला बघून. मला पर्सनली बरं वाटतं. लाईक माझे असे जास्त फिमेल फ्रेंड्स आहेत ना, बिकॉज मला नाही ते ते जे होतं ना ड्रामा वगैरे नाही आवडत. पण तुला बघून मला असं वाटतं की यार राहा यार माझ्यावर, बाप वाटतंय तुला बघून मला.
त्या दिवशी माझ्यावर पूलमध्ये उडी मारेल ना त्यावेळी मी समजेल प्रेम खरंय. आरची विहिरीत आली. रात्री 9 वाजता. ते काय होतं? माझी जांभई. आवाज लागत नाही रे माझा म्हणून रडू येत आहे. काय होतंय? पर आवाज लागत नाहीये कशाला? वरच्या स्वरांना. माझा स्वर लागतात ना वर आधी लागायचे ते लागत नाहीये म्हणून वाईट वाटतंय. म्हणजे आवाज कुठे जातो तुमचा? आत्ता जिकडे लागतो त्याच्यापेक्षा खूप वर जायचा. रियाज केला नाही ना एवढा दिवस, मग सर्दी बसली, वाईट वाटतंय म्हणून. ट्राय करा. पिलू तू बाहेर जातोस? थँक्यू. प्रार्थना करत होतास माझ्यासाठी. थँक्यू बेटा. मला ना कोणासमोर करायला लाज वाटेल वर स्वर लावायला रियाज करायला, म्हणून तुला सांगते. ठीक आहे. रात्री 12 वाजता. ही नालायक बोड्याची मला त्या दिवशी म्हणत होती आमच्या ग्रुपमध्ये मी तुला कन्सिडर नाही करत कारण आम्हाला कुणालाच तुझ्यावरती विश्वास नाही. आणि तुला कुणावरती विश्वास आहे? त्या सटवीवरती. होय? कोणची सटवी? ती काय वरती जाऊन बसली सटवी. विश्वास नाही अजून. मला माहित नव्हतं इतक्या लवकर पलटते. ऐक ना, पण आपण दुसरीकडे गेलो तर लगेच बोलते गेले ना तुम्ही तिथं, किंवा मी तिथं गेली तर तुला ती बोलणार, किंवा तू तिथं गेली तर आम्हाला ती बोलणार, आणि ती गेली आता त्याचं काय? तिचं जे डोक्यात चाललंय ना आता की ही पण माणसं ग्रॅप करायची ही पण माणसं, तिचं काय होणार माहितीये, ती आपल्यांना पण गमवून बसणार आहे. एक्झॅक्टली हे होणार आहे तिच्यासोबत, आणि तेव्हा ना तिचा गेम पूर्ण ढासळणार. मी तुला सांगू का, मी सगळ्यात जास्त क्लोज तिच्या होते, पण आता ना गेले 3-4 दिवस झाले मी तिला सोडून ना राधा आणि तुझ्यासोबत जास्त कनेक्शन फील व्हायला लागलं मला. मी आज दुपारीच तिच्यासोबत नाही का खूप वेगळ्या काहीतरी विषयावर बोलले होते, पण बावळटे मी उगाच विश्वास ठेवला तिच्यावरती. असं वाटतंय की तुम्हाला पण सांगून टाकावी एखादी गोष्ट. सांग की ग, काय सांग ना. आता असं रिॲक्ट नका करून, जरा जोरात बोलू पण नका. काय चोरी मी केली होती माहिती होतं आम्हाला. अच्छा. आणि मी सांगणार होते, पण हे लोकांनी एवढा केऑस केला की माझं असं झालं की ओके ठीक आहे थोडं थंड होऊ दे मग सांगता येईल, पण ते थंड झालंच नाही. 8वा दिवस. सकाळी 8 वाजता. गुड मॉर्निंग बिग बॉस. सकाळी 8:30 वाजता. वांदे झाले ना, चहा पण नाही आता, दूध पण नाही. मेन म्हणजे आपण आपलं 50% काढून घ्यायला पाहिजे होतं. आपण सगळं ह्यांच्यातच मिक्स केलं, त्यामुळे आपले पण वांदे. आता कुठल्या तोंडानं बोलणार ना की आम्हाला दाखवायला आहेच नाही. बोलते तुझ्यामुळेच गेले 50, तुला त्यातलं पण 100 पाहिजे. हा ना.
आणि मला असं वाटतं 50% राशन इनफ आहे. हां पुरतं की हफ्ताभर. बिग बॉस साखर संपली आहे, साखर पाठवा प्लीज. राशन पाठवा, चिकन पाठवा आणि ब्रेड पाठवा बस. ते बाजार दाबणं वगैरे ह्यांना असं वाटतं लुक्क काम आहे. सगळं विचार ऐकून फेकून की आपल्याला आता 50% राशन जाणार, सगळं जाणार, सगळं आता आपल्याला फेस करायचंय, लोक आपल्यावरती चढणार, एवढा सगळा विचार करून मी गेले होते दाबायला. कोणच नाही चढलं. त्यांना कळतच नाही गेम काय, कोणच नाही चढलं. हा सगळं अप्रिशिएट करतायत, वा 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 पटकन गेलीस बरे, दाबला थोडी इन्स्टंटच तू. अरे यार सोनाली उठत नाही हे माझ्या डोक्यात जाते ते आता सकाळपासून. बरोबर बोलते. येडे ते लोक. तन्वीचा इगो का मध्ये येतं ग असं? तिला त्या दिवशी अप्रिशिएट केलं ना, तिच्या डोक्यात असणार आहे ते कळतंय. म्हणजे तिला फुटेज भरपूर भेटलंय. पण ते फर्स्ट वीक आहे. हा पण एक जातं ना डोक्यामध्ये, असं होतं की हा आपण राईट ट्रॅकवरती आहे. मग काल पण ती आली, कुठं बोलत होती सगळ्यांशी, काहीच नाही बोलली. सकाळी 9:15 वाजता. सा नी दी नी ध ध प. हा बरोबर गातोय, तू नाही गातस. अरे ना हवा जाऊ दे अजून बाहेर. च्या पुढे बोला. म ग रे सा ब घ रे सा. सा रे ग म प ध प म ग रे सा. सा रे ग म प ध ध ध प ध प ध प ध ध ध ध ध ध असं होतं ना ग. तिला शिकवताना असं होतं. हो ना. आगला वेळाला जरा साईडला ठेवा. सकाळी 10 वाजता. प्रभू मग आताही चालू आहे का सोडलं? मग धोका भेटला. धोका भेटला कसा घरी? म्हणजे तुझी हाईट लहान आहे म्हणून तुला नाही म्हणे? तसं नाही. किती वर्षाची आहे? 17 आहे, 16-17. त्यापेक्षा की उंचीले मोठी गेले नाही. मग अनुश्री आहे का? अनुश्री तेवढी. बचपन का प्यार आहे का कसा आहे? हा शाळेतला आहे ते. धोका नाही म्हणजे आहे ते, भेटतो आम्ही. पण जर एवढंच आहे की येताना बोलून ना आलो मी. काहून? टाइमच नाही भेटला. तिचं मग तिचं वालं स्वतःचं मी स्वतः खात गेला तर मला भेटून नाही गेला. पण तिला तर वाटत माझा हिरो झाला आता गडी. हा सकाळी 10:15 वाजता. बापरे. आहे ना तिकड जो खातो त्याला काय नाही. काय ग काय झालं? अरे मिरची खाल्लीस की? सावकाश. आजा तिखा आहे तो बोलते. आजा आजा. त्यांना माहित आहे मी बोलली तिखट आहे. दे विल नॉट बिलीव्ह मी. अरे सॉलिड तिखट आहे यार, कोण बनवतं एवढं तिखट? सॉरी इवन आय एम सफरिंग फ्रॉम दॅट सेम ओनली. तुम्ही खाताना काही का आलं तिखट आहे बरं का? हे माझं अंड कोण बनवत आहे? नवळी. हे कोल्हापूर ओंकार तू बनवत होता ना? खूप बनवलंय. काय कोणाला बनवलं? जेवण. अरे यार तुम्ही दोघे पहिला बोलता हो आणि मग बनवा. मी तर नाही बोललेलो काय. तू सांग स्वतः बोलली की मी अंडा बनवी, हिला सांग चपाती बनवायला. बिग बॉस गुंगा बोलाय आज ओमकार बोलाय फायनली. तर आपलं नाश्ता ती नाही खाते काढू, दुसरं सेपरेट तिच्यासाठी कोणी बनवणार नाही. मग तिला सांगायचं बनवायला. तेच सांगतो आम्ही बरं बनवायला. ती नाही बोलत आहे. तिचा लुक आउट आहे. मला जे येत आहे ते मी करतेय, मला जे नाही ते चुकतं ना आपलं. डिफरंट मेनूला हा बोलली ना ती. तू हा का बोललीस तर मग चला ठीक आहे मी हा बोलले, पण आता मला नाही करायचं. कमेंट केलंस मग? मी नाही खूप वेळा बोलले, मलाच असं वाटायला लागलं अरे मी इतक्या वेळा नाही बोलते, चल ठीक आहे, पण आता मी नाही बनवू शकत. माझी हेल्थ पण ठीक नाहीये, मी 4 वेळा सगळ्यांसाठी नाही बनवू शकत. तुम्ही तुमच्या घरामध्ये आईला सांगता का 100 वेळा बनवत चल?
नाही, तुम्ही तुमचं ऍडजस्ट करा, कारण तुमच्या पोटाला भूक आहे. तुमच्या पोटाची चिंता बाकीचे नाही करू शकत. दिव्या भांडतीये. यू वोंट बिलीव्ह कोणाला. सोनाली चपात्या मी करते ना, पीठ मळून दे ना. याच्यात पण बायफर्केशन, हे नाही, हे अर्ध फालतूचा मुद्दा होतो, याचा काही फायदा हा मुद्दा नाहीये. मी बोलत ज्याचं पोट आहे त्याला काळजी हवी आहे. मला पीठ मळून द्या. फक्त मळून दे. आता असं वाटायला लागलं ठरवून भांडायला लागले दिसण्यासाठी त्यांच्यातच. तुम्हाला माझा मुद्दाच नाही नाही, कळते. point हे मी आहे, तू अजून comment 1, नको 2, करूस. 3चं करल, पण कोणतं जे सगळ्यांसाठी बनते हो, पण ते पण नाही झालं ना. ऐक, मी आता तिला काय सांगतेय, जे लोकांसाठी बनवते त्यातलं थोडस तुझ्यासाठी बिना तिखट करेल. त्याच्यासाठी वेगळं बनवलंस का? काय नाही, कारण तिला काल तर पोहेच त्याची होते. सवय झाली तिला. तू असं करते की नाही यार मी करून देते. एक मिनिट, मग मला काय माझ्या समोरच्याने एवढं पण येडा नसावं की समोरच्याचा इतका फायदा घ्यावा की बाबा करतोय तर तू करच. मग अरे तुझ्या पण तेच होतंय. तुला बोललो की नको करायला, आधी पण तिला मी बोललो की नको करू. एवढंच आहे, कमिट नव्हतं केलं पाहिजे होतं. मी चपाती करायचं कमिट केलं होतं, पण मी आता सांगते ना की तू पीठ मळ, मी तुला चपात्या करून देते. दिव्याने आय थिंक सेंटेन्सेस लर्न करून ठेवले होते काल रात्री मराठीतून. तिच्या नादात तू कशाला इंग्लिश बोलतेस? मी कुठे इंग्लिश बोलले? सेंटेन्सेस लर्न करून ठेवलेत, वाक्य पाठ करून ठेवलेत. एखादं करताय म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पूर्णच करून घेणार नाही असं थोडी आहे. म्हणून तू आता कमिटच करायचं नाही, हे मी तुला सांगते बस. मग ड्युटी कशाला चूज करायची? ओमकारने दुसरी ड्युटी केली नसती ना. ओमकारला ब्रेकफास्ट करायचा होता म्हणून तिला पण ब्रेकफास्ट करायचा होता. या दोघांचा विषयच वेगळा आहे. अरे पण सोल्युशन काय आला? झालं नाही, तू पीठ मळणार आहे, ती पोळ्या बनवणार आहे. जवान पीठ सगळं तुमच्याकडे सिंपल आहे. सकाळी 11:45 वाजता. कुठं असतात कोंबड्या? पोल्ट्री 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 फार्म. पोल्ट्री गावात राहायचं पोल्ट्री फार्म पोल्ट्री फार्म पोल्ट्री फार्म पोल्ट्री. तू तो गावात राहायचं, तुला माहित पाहिजे कोंबड्या कुठं डाल्याच्या खाली राहते. डाल्याखाली हा, आमच्याकडे नाही कोंबड्या. तुमच्या घरात कोंबड्या कशा नाहीत? नाही मग गाव कोण घोषित भाई, केलंय? तू बघितलं नसेल असं कसं गाव असेल तिथं कोंबड्या नाहीत. नाही, आमच्या गावातच कोंबड्या नाही. चिकन भेटत नाही का तुमच्याकडे? अरे गावात नाही भेटत चिकन आमच्या. किती घराचं गाव आहे ते? 1500 म्हणजे मराठी सांग. 1000 एक कोंबडी नाही. 1500. आमच्या बाजार पण नाही भरत, हॉस्पिटल पण नाहीये, बाजार भरत नाहीये. नसली तरी कोंबड्या बिंबड्या असतातच. अरे आमच्या इथले लोक पशुपालन नाही करत कुणीच. गाव व्हेजिटेरियन तुमचं? नाही, दुसऱ्या गावातून औतूर मधून जाऊन आणावं लागतं. पहिल्यांदाच ऐकते मी गावात कोंबडी नाही. गावात कोंबडी आम्ही सगळे कॉन्ट्रीब्युट करून तुमच्या गावात कोंबड्या पाठवू. हा, अरे बाबा, हा सुनरेव गाववालो, आमचं गाव असं एका जागी नाहीये दादा. एकाच जागी राहते. हा? गाव फिरतं तुमचं? आज इथे आमचं गाव एका जागी नाहीये. बोटीवर आहे गाव असं तुमचं? आहे, उद्या मुंबईमध्ये, परवा सोलापूरला. काही दिवसांनी वाटलं चला आज थंडी हवा खाऊ डोंगरावर जाऊन बस. पाहुणे आला तर भाऊ इथं गाव कुठे गेलं, गावाला गेलं. गाव कुठे गेलं, गावाला गेलं. सकाळी 11 वाजता. बिग बॉस, आमचं राशन संपलं आहे, प्लीज आम्हाला राशन पाठवा आणि हा साखर बी पाठवा प्लीज. नाहीतर मग कसं होईल माहिती आहे का, कालूडॉन लावतोय कुखाचा टिक्का, जे पण चुगल्या करतोय त्यांना देऊ का मग माझ्या लहान हाताचा एक बुक्का. कालूडॉन पितोय, होतोय टाईट. कालूडॉनच खेळणार बिग बॉसच्या घरात टॉपची फाईट. तुझं नाव कालुडॉन आहे इंस्टावरचं? हा नाही, इंस्टा आयडी मग परवा ठेवतो. कालुडॉन काय झालं, कसं झालं? त्याच्या खालचं नाव आहे कालू. खालचं नाव तंगडी पळाली तंगडी धरून काय कोंबडी कोंबडी पळाली, कोंबडी पळाली तंगडी धरून धरून हुर करायला लागली. कक कक कक. काय करतो रील मध्ये तू? कपुरा. वावरातले, गरीबाचे, दवाखान्याचे, पोरींसोबत, किसिंगचे. किसिंगचे? शट अप. कोणाला किस केलं तू? कोणाला किस केलं? कोणाला किस करतो बाबा? किसिंग रील. सोनाल कोणाला किस केलं? त्याच्या पहिले याची आयडिया पाहिजे, मगच म्हणतो. किसिंग रील, कोणाला किस केलं तू? हगिंग रील. अहो आपलं कुत्र. अरे यार, यार काय असं असते. घाबरला ना मी, भाई काय व्हिडिओ बनवतोय हा. मग काय करतो किस म्हणजे? समोर येतलं पप्पी येतो आणि झाली रील. हे माझ्यासारखं आहे, हे माझा मित्र आहे,
याचं लग्न होत नाही आणि याच्याबरोबर माझं बी होत नाही असं बोलतोय. अशापणे सकाळी 11:15 वाजता. पण तुझा ब्रेकफास्टचा प्रॉब्लेम आहे, बोलत का नाही? बोलणार नाही तर कळणार कसं? त्यांचं असं म्हणणं आहे, आम्ही वेगळं नाही बनवणार कोणासाठी. अरे पण ट्राय तर करायचं. ते तर माझ्या बरोबर पण होते ना, पण मी येतेच ना. प्राजक्ता स्टँड नाही घेत. हा ना, कॅप्टन काय करते माहितीये का? प्लीज करणार ह्या सगळ्यांना आणि आपल्याला बोलते कर. मग जा, तू आमच्यामुळे आलीयस काय? तू एकटी नाही खेळलीयस. मी बोलते कॅप्टन आहे, तुझा हक्क आहे, तू तिला उठव आणि बोल की तू ठरवलं होतंस, तू बोलली होती मी बनवणार, मग तू तिला जाऊन उठव ना. आम्हाला कशाला बोलते प्लीज प्लीज प्लीज? आम्ही नाही ऐकणार. मी म्हंटल तू इथं उभं राहून बघ किती करावं लागतं. आम्ही आमच्या घेतलं की डिनर लंच दोन्ही पण गेलं. आता आम्हाला पस्तावा होतोय म्हटलं. अरे बोलायला दम लागतो ऍक्च्युली. राकेश बापट आले, त्याला माहितीये ना त्याची चूक आहे. राकेश दादाची काय चूक आहे? हाताने ओढला त्यानं मला झोपेतून. राकेश ओढतो ते माहित आहे मला. तर ते भांडण असताना पण इथे दाग आला राकेशमुळे. अरे स्वतःला जेंटलमॅन दाखवतो. त्या दिवशी टास्क मध्ये मेंढी खेचून देत नव्हते. दाखवत नाही पण दाबतो तो. तेच केलं त्या दिवशी त्यांनी. इथे जेव्हा टास्क करत होतो ना तेव्हा मी एक टाइमला टास्क मध्ये आपण मॅनेज करू शकतो की ठीक आहे धक्काबुक्की होती, हे होतं ते होतं. त्या दिवशी ते इंटेन्शनली खेचलं. माझा जीव बघ, त्याचा जीव बघ, दोन्ही हातांनी वडत होता. मी गोष्टीचा बाऊ नाही केला कारण का मी जेन्युअनली झोपेत होते. त्याचं काय होतं, त्याचा इगो प्रॉब्लेम आहे. त्याचं असं होतं की मी इथे मोठा आहे, मी आधी करून आलोय आणि हे लोक काय चटरपटर छोटे छोटे बच्चे माझ्यासमोर रुबाब गाजवतायत, असं होतं त्याचं. सकाळी 11:15 वाजता. हाच तो पूल हे ज्यात भाई टाकलं होतं मी फूल. तुझा भरोसाच नाहीये. साडी सकट टाकलं तर मरशील. ह्याची गर्लफ्रेंड आहे बाहेर. कसली नाटकं चालू आहेत. त्यांनी जो पिकअप घेतलाय ना त्याला असं वाटतं गेम साठी मला नाही आवडत. तू जर कमिटेडच ना बाहेर आणि तुझं इथे गेम साठी हे करतोयस ना. नाही पण त्याचा प्रॉब्लेम हे पण आहे की तो दिसत नाहीये, त्याला दुसरं कोणतं तरीका दिसत नाही दिसायचं. हा, कारण त्याला त्याचं थोबड तर चालत नाही. जळतंय कोणतरी. हा शर्ट देऊ का म्हणतोय? शर्ट देऊ का? अरे बिग बॉस हे काय खेळाडू पाठवलेत तुम्ही? बिग बॉस बाहेर सगळे बिग बॉस बाहेर ना असं कपाळ फोडत असतील. म्हणजे हे लोक असं इमेजला घाबरत नाही का की बाहेर काय होऊ शकतं, बाहेर आई वडील काय बोलू शकतात. आई वडील जाऊ द्या, आपण घरात जाणार त्यांना समजू शकतो, पण जी काय फॅमिली आहे पूर्ण किती नावं ठेवतील. मला नाही आवडत हे माहितीये. मी अगेन्स्ट आहे ह्या सगळ्याच्या. तर मी राकेश दादा नाही राकेश दादाच ते गेलं. मला काय करायचं त्याचं. तिला ना ही निकाल एवढं शिव्या दिलेत ना आता तिला कंट्रोलच होत नाही. हा तेच होतंय. मी पण मी कंट्रोल करते बोलताना. म्हणून मी सुरू नाही करत, नाही तर मग मी सुटते. दुपारी 12 वाजता. 3 दिल मिल रहे हैं अबाउट टर्न मगर चुपके चुपके आपण आला गेलो. 3 दिल मिल रहे हैं मगर क्या रे? चुपके चुपके बिग बॉस के घर में हो रही है खबर. चुपके चुपके हो. एक हे ठेवा, आता कॅप्टनचे टास्क जास्त येईल ना की त्यांनी इथे पटकन पळले. हो हो हो. कोण पण आपल्याला ना आता आपल्याच लोकांमध्ये गॅरंटी घ्यायची आहे. आपल्यातलं कोणी बनू दे पण ती नाही बनली पाहिजे. हा हा ते तर आहे. ते तर माझं तेव्हापासूनच आहे. मी तेव्हा जसं तिनं माझं नाव घेतलंय ना माझ्या डोक्यातच गेली म्हणून मी पहिली तिलाच उडवली. म्हणूनच मी तिला शिव्या घातल्या. तिच्याकडनं कसं एक्सपेक्ट करू शकते? तू तिला उडवल्या. मी पण सांगितलं ते तिला. इतका फालतूचा होता ना ते रडगाणं. सोनालीचं नाव घेतलं असताना चाललं असतं. नंतर आपण दोघी कॉम्पिटिशन केले असते. नाव घ्यायला पाहिजे होतं. ते पण येलं. फ्रेम दिसते बघा. डिरेक्टर जागे झालेत बरं. हे आपले डिरेक्टर जागे झालेत. ऐक ना, तिला सांग ना दिव्याला की मी आता नाश्ता तर नाही करत आहे पण मी तिच्यासमोर काही किरकिर पण नाही करत आहे की मला पाहिजे ॲटलिस्ट फ्रुट्स तरी ते लोक कट करून ठेवू शकतात ना. त्यांना सांग तसं. कामं नाही करतील ते. कारण मी आठवडा झाला मी ब्रेकफास्ट केलाच नाही. फ्रुट्स आपले पर्सनलच मध्ये येणार. फ्रुट्स तर आयतेच आहेत ना, फक्त कापून ठेवायचे. स्वतः ड्रॅपो बनवून द्या ओमकारला किंवा हा मी त्याला सांगेन ते करतील. मग How many mosquitoes? 6 4 3
Perfect. One more. Wait. How many mosquitoes did I kill? 2. 6. I cracked the code. Yeah, baby. Yes. Nice. Very nice. How many? 2. Okay. Let's 2 more. Huh? How many mosquitoes did I kill? 6. That's right. One more. How many mosquitoes? 4. 3. God बोललो ना मी तिकडच होता ना काय चुकलं का नाही दुपारी 12:15 वाजता. ओ न्यू कप्स. ओ हो. प्रभू कुठे प्रभू? प्रत्येकाला दिलंय सगळ्यांनी वापरायला. संदेश पत्र वाचावं. दिव्या. क्या बात आहे नावा सकट. अरे वा. दुपारी 12:30 वाजता. सोसायटी टी तर्फे सर्व सदस्यांना त्यांचे स्वतःचे नाव लिहिलेले चहाचे मग्स पाठवण्यात येत आहेत. आतापासून आपण सर्व सदस्य या मग्समधून सोसायटी टीचा आस्वाद घेऊ शकता. शुभेच्छा बिग बॉस. दुपारी 1:15 वाजता. यांचं म्हणणं आहे की तिला ॲसिडिटीचा वगैरे त्रास आहे, सो शी इज नॉट डुईंग ब्रेकफास्ट. तर अनुश्री, तर तिचं म्हणणं असं आहे की तुम्ही फ्रुट्स वगैरे कट करून ठेवा, किंवा आपण जे येल्लो पोहे वगैरे बनवतो तर तिच्यासाठी फक्त पोहे भिजवलेले त्यात कांदा टाकलेला ठेवले. आता करू शकता ना. आता नाही, आता जे बघ मी सगळ्यांसाठी करतेय, तो सगळ्यांसाठी इव्हन लंच आणि डिनर साठी पण मी हे सांगते. जो आपला नाश्ता आहे त्याच्यातलंच काहीतरी बनवू शकतं. वेगळं काही कमी मीठ कमी जास्त त्यात मॉडिफाय करू शकतो. मला जसं येईल फ्रुट्स ऍक्च्युअली आपल्यालाच कापायचे. मग जे काही आहे आता ना, fruits मग तुम्ही कापून देऊ असं शकता. काहीतरी Fruits बनवा कापून की देऊ तो कापून देईल फ्रूट. Fruits कापून देईल. बस. फ्रूट त्यांचं आहे. फ्रूट तू नाही कापून देऊ शकत. तुझं काम आहे ब्रेकफास्ट बनवणं. मग ते तेच झालं की ब्रेकफास्ट पण बनवा, ह्यांचे स्वतःचे जे नीड्स आहेत त्या पण पूर्ण करा. मग मी पण उद्या तुला म्हणते की ओमकार तू एक काम कर, मला दुधाचं नाही काळा चहा करून ठेव. हे म्हणतील दुधाचा कर. तू करणार आहेस का? डोळे बंद करणार वाय यू सेइंग येस? डोळे बंद करणार आहेस? दूध नाहीये आमच्याकडे आणि साखर पण नाहीये. तिथून तुम्ही ते शिफ्ट केलेत का? हो. आता पैसे नाही म्हणून दूध नाही, पण दूध आल्यावर नक्की नक्की बोलायला. आता सध्या पाणी पिऊ शकता तुम्ही. म्हैस विकली हो कालच. म्हैस विकली. काय सांगायचं ताई, लय अवघड काम झालंय. काय रे, असं का म्हैस का विकलीत तुम्ही? काय आता सोफा पाहिजे होता ना सोफ्यासाठी. एक एवढी माणसं होती, कुठे ठेवायची? कुठे ठेवायचं? आणि पाहुणे तुमच्याकडे दूध असतं ना. पाहुणे बिवणे आले तर खाली कसे बसतील? हा ना, लय अवघड विषय झालेला. लय बाई आमच्या नवरा बायकोची तर लय भांडणं झालं. कोणचा आहे नवरा तुझा? कोण पण असेल. तो कोणासाठी काय करतो याची तुला काय घेणं देणं आहे? कारण आम्ही पार्टनर आहेत ना तिथले. त्यांनी केलं उद्या तो नाही भेटणार. तुम्ही दोघं इतरांसाठी करा, पण त्याला पर्सनली कोणासाठी काय करायचं असेल तर तो बघून घेईल. तुझा प्रश्न आहे. हा, ठीक आहे, मग तू तुझं आता कर. तुला मी तेच बोललो ना काल. मग तुला पाहिजे. अरे रागवली आता बघितलं. हे बघ, हे अच्छा गाण हे चुकीचं आहे. आता हे लॉजिक ट्रॅजिक. म्हणजे तुला ज्याच्यासाठी करायचं तू माझ्यासाठी केलंस आज सकाळी. हा नाही बोलला असतं तर. पण म्हैस नव्हती विकायला. जाऊ द्या, आता घेईल मी नवीन म्हैस एक. तशी पण तशा आहेत आहेत, तशा म्हशी. घरातले आहेत. मग या म्हशी काय कामाचे करतात थोडं करतात. ही माझं काय म्हणणं आहे की एवढे दिवस मी ऍडजस्ट करतच होते. मी पांढरे पोहेत ना साधे ते चहा टाकून खातीये सकाळी, कारण मला नाहीये खायला. आम्ही तिला बघितलं चहामध्ये. मी एवढे दिवस तुला काहीच बोललं नाही. ते काय घेऊन बसता सकाळी 2 बाटल्या खून दे के आया मैं बिग बॉस को. एवढं रक्त गेला माझं. चाललंच नाही, ह्याचं माझं चाललंय. सरकारी ह्याचं माझं चाललंय, तुझा विषय चालला नाही. ह्याचं पण माझ्यावर झालं ना. बाई
चला झालं नाही, एकदा सांगितलंच ना, सतत काय काय तेच तेच सांगायचं. तिला किती राग आला दिव्याला, ओंकार बोलला कट करून देईल तर लगेच दिव्या मग तू सगळ्यांना करून दे, तिला एकटीला नको सगळ्यांनाच करून दे. तो बोला हा सगळ्यांना देईल. हा तेच करायचंय का आता? म्हणजे तिचं बघ ना किती हे. तुला कोण म्हणाल फ्रुट्स काप? मी नाही कापणार. नाही कापायचंय. तुला कोण वैयक्तिक कापून देत असेल घे त्याच्याकडून कापून, मला काय प्रॉब्लेम आहे. किंवा तू स्वतः काप, इतरांना सांग, माझी ड्युटी नाही. तेच सांगते. मग तिला म्हण मला आणि तुला राग कुठला आलाय माहितीये का? अरे काय मला राग येईल. राग काय आला तुला? काय कळा जा. ती ठीक आहे, तो इतका फुसका आहे की हा ही बोलली की फ्रूट कट करून दे, तो म्हणतो ठीक आहे. मला तर असतं ना असं सांगितलेलं, खायचं तर खावा, खाऊ नका. मी का तुम्हाला कटपीट करून द्यायला इथे आलेली नाहीये, तरी पण मी एवढं जेवण बनवते ना. दुपारी 3:15 वाजता. प्रभू, सकाळचा चहा झाला का? नाही ना बिग बॉस, नाही झाला सकाळचा चहा. दूध नाही, साखर नाही, काहीच नाही. आपण जर सामान नीट पुरवून वापरलं असतं तर ते पुरलं असतं. हा बरोबर. पण सिल्वर रेशन कार्ड सोबत जे सामान मिळालं ते आपण जर संपवलंयत तर ती आपली चूक आहे. हा हा आता बघू पुढचं सामान कधी येतंय. ठीक आहे बिग बॉस, सांगा तरी मग. सांगेन त्याआधी मी जरा चहा पिऊन येतो. बिग बॉस आम्हाला चहा नाही, तुम्ही चालले का प्यायला? क्या बात आहे. आम्हाला पण माझा एक कप. मला पण पाच आहे. बिग बॉस गेले चहा प्यायला, आपण बसा इथं टाळ्या वाजीत. खरंच यार, आपण लय उडवा केला. तुम्ही बी 1.5 लिटरचा दुधाचा चहा बनवू लागले. आणि मग कसं करणार, उसं कसं बनणार? पाण्याचा चहा प्यायचा. रेट्रो. प्रभू, हा तीच. आहा, काय चहा होता, एकदम कडक. चहा पावडर, साखर, दूध, परफेक्ट एकदम. आठवण काढू आता. मला वाटलं तुम्ही बरं झालं. बनवतो तशी नशीन म्हणा. पण हा एवढा इगची पिन म्हणा, साखरच ज्या पत्ती पाठवत. पण कशी का ना ते पिऊन आलेत ना. रोशन, काय करून राहिले? काही नाही, बसलाय बा आता विचार करत. पोटात कावळे बोंबून राहिले. रोशन, हा मला जमते ना वराडी? वा वा वा, जमते ना तुम्हाला. आता बघूया तुम्हाला गेम जमते की नाही. बिलकुल 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 बिलकुल. संध्याकाळी 4:30 वाजता. आता सुरू होत आहे दुसरा आठवडा. या आठवड्यात संधी, डिफिकल्टी आणि ट्विस्ट डबल होणार आहेत. पण एक लक्षात घ्या, जिथे डबल आहे तिथे ट्रबल आहे. कॅप्टन प्राजक्ता, येस बिग बॉस. आपण गेल्या आठवड्यात पॉवर की मिळवली, पहिल्या कॅप्टनही झालात. पण आता आपल्याला कॅप्टन होण्याची डबल संधीसुद्धा मिळू शकते. पण कॅप्टन पदाचं दार उघडण्यासाठी लागते पॉवर की, आणि ती पॉवर की इतक्या सहजासहजी मिळणार नाही. मी म्हटलं तसं, जिथे डबल आहे तिथे ट्रबल आहे. आता उघडणार आहे एक दार. प्राजक्ता, आपल्या उजवीकडे जे गोल्डन दार आहे ते उघडून आत या. प्राजक्ता, कशी वाटतीये ही छोटीशी खुफिया खोली? सुंदर आहे, खूप सुंदर आहे. मी सारखी बाहेरनं बघत बसायचे की या खोलीत काय आहे, आणि एवढी सुंदर सजवलेली आहे. आता खुफिया खोली आहे म्हटल्यानंतर खुफिया दारही असणार आहे. आपल्या उजवीकडे जे खुफिया दार आहे ते उघडून बाहेर या. रूमच उलटी आहे ती. खुर्च्याही उलट्या आहेत, झाडही उलटे आहेत, लॅम्प्स उलटे आहेत, सगळं उलट आहे. कुलूप पण उलट आहे ते. आज उघडतीये एक नवी रूम, उलटा पुलटा रूम. या रूम मध्ये ताकद आहे अख्खा गेम उलटा पुलटा करून टाकण्याची. आणि ही संधी आज मिळते आहे कॅप्टन प्राजक्ता यांना. कॅप्टन प्राजक्ता, येस बिग बॉस.
आपल्या मागे जे कुलूप आहे त्यामध्ये आहे पॉवर की, जी आपल्याला कॅप्टन होण्याची डबल संधी देऊ शकते. पण या डबलचा ट्रबल होणार आहे करण यांना. प्राजक्ता, येस बिग बॉस. आपल्याकडे 2 पर्याय आहेत. पर्याय पहिला, आपण पॉवर कीला नकार देऊ शकता. परिणामी आपले कॅप्टन पद आत्ता या क्षणी रद्द होईल. तसेच पॉवर की बरोबर मिळणारी कुठलीही पॉवर मिळणार नाही. ओके. आणि या आठवड्यात आपल्याला पुन्हा कॅप्टन पदाची उमेदवारी सुद्धा मिळणार नाही. दुसरा पर्याय, आपण पॉवर कीला होकार दिलात तर करण यांच्याकडे असलेली पॉवर की आत्ता या क्षणी बाद होईल. करण कॅप्टन पदाच्या शर्यतीतून बाद होतील. आपले कॅप्टन पद टिकून राहील आणि आपल्याला पुन्हा थेट मिळेल कॅप्टन पदाची उमेदवारी. ठीक आहे बिग बॉस. प्राजक्ता, Yes, आपण गेम उलटा पुलटा करणार. पॉवर की निवडतीये बिग बॉस. झालं सुरू परत. आली तशी गेली. परत पाणी प्यावं लागेल वाटतं. जा पी. पाण्यासोबत थोडं डूब पण बस त्याच्यात. पाक 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 बस. आता तर पाणी पिऊन पण परत नाही मिळायचे. हारल्यावर असंच बोलावं लागतं. चावी पण गेली, पावर पण गेली आणि उमेदवारी पण गेली. आता फक्त किचन मध्ये भांडी घासत बस. एवढंच करू शकतो. आता तुला तेवढंच करावं लागणार आहे. मॉस्किटो टाळ्याच वाजवू शकतो. टाळ्याच वाजवू. सगळ्यांना विचारत बस फक्त किती मच्छर, किती मच्छर, किती टाळ्या आणि किती वेळा डोळे मारतोय. इंग्लिश आहे, मराठी नाही इंग्लिश आहे. ओ गो बाई, इंग्लिश. अरे तुझ्यापेक्षा जास्त शिकलीये, कळलं का? शहाणपणा नको शिकू मला तू. मास्टर्स करते, तुझ्यासारखं नाहीये. शिक्षणावर तर जाऊ नको. तुझ्या काकाने शिक्षणाचा खेळ नाही काढलाय, पर्सनॅलिटीचा खेळ. काकांवर कशाला जाते? शिक्षणावर कशाला गेलास? शिक्षणावर गेलो मी. कोण कशावर गेलास तू? काकांवर गेलो. इंग्लिशवर कशाला गेलास? तुझ्यापेक्षा धडाची इंग्लिश बोलू शकते, कळलं ना? एवढंच कर. आता तेच राहिलंय. हटली. मला काय करायची गरजच नाही लागली. स्वतःच्यानीच खाऊन टाकलंय, गिळलंय अख्खा सापाला. ब्रो. बस आता किचन मध्ये भांडी घासत तेवढंच करू शकतोय. गेली चावी. जेवण बनव. क्या बात आहे. जेवण बनव आता तूच, कारण की जर का कॅप्टन झालं तर तुला जेवण बनवायला तरी लागणार आहे. विचार करून बोल जरा. काय बोलते ते तू नको शिकू मला. विचार करायचा का काय करायचं. रात्रीच्या भांडी विसरू नको. सगळं करेल. तुझ्यासारखी बिनकामाची नाहीये. अख्ख्या गरबा टाळे वाजवत हिंड. किती मच्छर, किती मच्छर. मच्छर इंग्लिश इंग्लिश मच्छर मोजते. इंग्लिश बिग बॉस अख्ख्या घरातले मच्छर द्यायला मस्किटो रिपेलंट काढून टाका. ह्यालाच बसवा टाळ्या वाजवत. एवढा लय मास्क करत होता स्वतःच्या फॅन फॉलोइंग वर. आला तर आला शेवटी बॉटमलाच. काय फरक तुझ्यात आणि माझ्यात? आम्हीच तुला बनवले, आम्हीच तुझे फॅन फॉलोइंग आहे ना. आता तूच आता बस आता याच्यावर. चावी देतो का? चावी देतो का? मला तर मी ते वागणारच. ऑफकोर्स करणार हे सगळं. पण तेवढं करून सुद्धा काय झालं? काय उपटलं? शेवटी गेलीच ना चावी. इज्जतीने गेली चावी. इज्जतीने गेली चावी. माझी इज्जत पण तिथंच आहे. गेली. माझी इज्जत गेली का नाही हे माझे आई बाप ठरवतील. तू कोणी नाहीये. दीड दमडीचा जी माझी इज्जत गेली का नाही तो सांगणार. दीड दमडीच्या माझी इज्जत नाही काढायची, कळलं ना? लाईक कितरा दीड दमडीची तुझ्यासारखा फक्त मी करून बॉटम मध्ये नाही. आला मोठा. गेली चावी आता बस बोंबलत. माझी चावी गेली तर ही का बोंबलते? अरे ती चावी माझी होती, तुझी नव्हती. मला बोंबलू दे ना. माझी चावी गेली, मला तरी बोंबलू दे. मग बोंबल की. माझ्या साईडने बोंबल. हात घे आणि ठाणाना बोंबल. माझ्या साईडने बोंबल. नाही सॉरी, तुला ठाणाना बोंबलता पण येत नाही. टाळ्या वाजवत बस. माझी शॅडो बोंबलते. माझी शॅडो बोंबलते. बोंबला. करण जाणं सोडणार चावी. ते स्टोर रूम मध्ये आताच का ते बोलते म्हणून. जा देऊन टाक. जी आपली नाही ती ठेवायची असती गपचूप. नाही जमत नाचायला. तेवढी तुझं टॅलेंट नाही. जे ते कर. करा शॅडोने आवाज करा माझ्या. तुझा शॅडो, तुझं डोंबल्याचा शॅडो. पण ज्याच्यासाठी नाटकं केली ती चावी पण गेली. काय काय पण समबडी स्टॉपवर. मला इथं कोणी स्टॉप नाही करू शकत. माझी मर्जी. मला किती बोलायचंय. पण मला आनंद होतोय ना. मला व्यक्त करू द्या. तू एनर्जी वेस्ट करते आपली स्वतः. माझी एनर्जी मला वेस्ट करू दे ना. खाल्लंय आता, करू दे कुठेतरी वेस्ट. अच्छा कर, ठीक आहे. तुम्ही सेव्ह करा, मी वेस्ट करते. तुम्ही रिझर्व करून ठेवा पुढच्या टास्क साठी. मला आवडी मराठी शिकवण. मला पण एवढं बोलतायत मराठी. समबडी स्टॉपवर.
ही बघ कमवलेली चावी अशी दिसते हं? आणि ती कमवलेली चावी आता स्टोर रूम मध्ये ठेवून कमवलेली चावी. आता बाहेर आलं तर टाळे वाजवत बस सगळ्यांसाठी, आम्ही जेव्हा उमेदवारीसाठी लढू तेव्हा. संध्याकाळी 5 वाजता. पोरींना विदाऊट परमिशन हात लावायचा नसतो हे तर माहित नाही. समबडी स्टॉपर. अरे बाबा किती ते. काय बोलली का? मी बोलले पोरींना विदाऊट परमिशन हात लावायचा नसतो हे तर कळत नाही. समबडी स्टॉपर म्हणजे नाही कळलं. म्हणजे अनुश्री जेव्हा झोपली होती ना ती जोर जोर ओरडत होती. तिने हा मुद्दा मांडलाय की तिला नव्हतं आवडत की ते खेचत होते तिला. खेचलं नाही तर उठवत होतो मी. हात धरून खेचत होते ते. रात्रीच्या माहित नसतं का आपण बायका कशा झोपलेल्या असतात. अरे भाई जरा अति नाही होते का? दीपाली ताई प्लीज हे जरा अति होत आहे. आम्ही सगळे होतो आणि आम्ही सगळे होतो. तिचा मुद्दा आहे तिला मांडू द्या. सगळ्या गोष्टीला शेअर पार्टनर होता तुम्ही. त्याच्याकडे अरे कुठल्याही मर्दाला मी सांगितलं ना मला धरून खेच असं. तो तिचा त्यांनी उठवलंय. मग ती आम्हाला बोलते आता मैत्रीण मी मुद्दा मांडलाय तो. नाही नाही मांडला. तिने का तिने बोललं पाहिजे ना. ती मुद्दा कधी का मांडला. मुद्दा आहे. कारण मैत्रीण माझी आहे. अरे मैत्रीण माझी आहे. अरे मैत्रीण रात्री झोपली. मैत्रीण माझी म्हणू नाही शकत. तुम्ही असं नाही म्हणू शकत. कधी मांडायचं 2 वर्षांनी मांडल ती 2 वर्षांनी मांडल. मग नाही 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 हे चुकीचं आहे. 1 मिनिट. आता मुद्दा कोणाचा आहे तिचा आहे ना. मग आता तुम्ही सगळे राकेश दादाच्या साईडनी का भांडताय. तू बोलली तिच्या बाजूने तिला बोलू दे. तुझ्या मुद्द्यात आणि त्याच्या मुद्द्यात कारण पण आमचं आहे पण आम्ही काय बोललो नाही. पुढे बोलली ती येऊन माझ्या पुढे बोलली. माझ्या मैत्रीण मांडू दे. तिने बोलू दे. तुम्ही पण नका बोलू. सगळे एक साथ टास्क खेळत होतो ना आम्ही तर तेव्हा पण मी ते असं पकडून धरलं होतं. त्यांनी बिलकुल हात लावला नाही ना. त्याने खेचाताणी केली काहीच नाही केलं. पण त्या दिवशी ना मी झोपले होते. मी गाढ झोपेत होते. सगळेजण मला उठवत होते. नंतर राकेश दादा आला आणि त्यांनी तो बोलायला लागला की अरे मला त्रास होतोय उठ 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 वगैरे. त्यांनी असं उठ उठ वगैरे केलं आणि त्याच्यानंतर नाही अनुश्री उठ उठ असं केलं आणि जोरात नाही असं खेचत होता तो मला बेडवरून. मी त्याला बोलले पण दादा हे नको करूस प्लीज 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 दादा हे नको करू. हा नाही ते सोडलंच की त्याने. पण ते करणं पण चुकीचंच आहे ना ताई. माझ्या अंगाला माझ्या परमिशन शिवाय कुणीच हात लावू शकत नाही. हा माझा मुद्दा आहे. हा माझा मुद्दा आहे. कारण की सगळ्यांना इन्कन्व्हिनियंट होतंय. झोपायचं वांदे होत आहे. जागा नाहीये. मला खाली बसून माझी पाठ दुखत होती. अरे मी ताईची पण पाठ दुखत होती. मदत केली मी. दरवेळेला तू इथे आल्यापासून तुझी मदत केलेली आहे. तुला एक मी फेवर विचारलं तरी तू केलं नाही. सगळं मान्य आहे ना. तू तिथे ना तिथं माझं मन जिंकलं होतं जेव्हा तुम्हाला टास्क मध्ये तर ठीक आहे अलाउड होतं. थोडा धक्काबुक्की होती खेचाताणी होती सगळं आहे ठीक आहे काही नाही. तिथं मी तुला काही बोलले नसते. आणि जिथं झोपायची जागा आहे तिथं अरे पण मी तुला फक्त उठवत होतो तुला. भाऊ म्हणता आणि त्यांनी फक्त तुम्हाला उठवायला म्हणताय. मग मी जबरदस्ती. मला भाऊ नाहीये. मला हे मी नाही कधी भाऊ दादा कशाला म्हणताय. मला भाऊ नाही. मग मी काय बोलू त्याला सर म्हणू. काही म्हणू काही. मला तुझी गरज नाही काही बोलायची. काही गरज नाहीये. तो जेंटलमॅन आहे. त्याने तसा हात लावलाच नव्हता. हे खूप वेगळंच राहणार आहे. जिच्या बरोबर झालं तिने सांगू दे. पण ती सांगतेच आहे पण ती चुकीची बोलली. जिच्या बरोबर जातोय Somebody stop her. आणि पोरींच्या परमिशन शिवाय हात लावतो म्हणजे आम्ही 2 मुलींना घेतो. कधीपासून मला सांगत होता तन्वी उठव मी म्हटलं नाही ती माझ्यावर भडकेल म्हणून मी म्हटलं तू उठव मी आहे. पण ती जागी असताना त्याने हात लावले झोपेत नाही हात लावले. हे चुकीचं जातंय. मला तुझ्यावर नातच सेवायचं नाही कळलं ना. नको तुझ्या मी माझी जबाबदारी करतो एक हाऊसमेट म्हणून. काही गरज नाही. माझ्या बरोबर सगळ्यांचा इन्कन्व्हिनियंट होत होता. हे माझा एकट्याचा सवाल नव्हता. ऐकून घे माझं. चुप मी बजर दाबून मी पावर मिळवलीये. बस मी झोपणार. मला कोणी नाही हलवू शकत माझ्या बेडवर. मी कुठेही जाऊन झोपेन. झोप ना कुठे बाहेर जाऊन झोप करायचं. आदल्या दिवशी पण कटकट केली परत त्या दिवशी पण कटकट काय केली. फालतूगिरी आहे. तुझं झालं पण इथून पुढे कुणीच हात नाही लावायचा कुणालाच. आणि मला पण कोणाला इच्छा नाही हात लावायची तुला. ठीक आहे मला पण प्लीज नकोच असं पण टच नको करूस. हे चुकीचं आहे. तुला उद्या उठून मी एलिगेशन लावेल. तू मला हात लावतो सारखा खांद्यावर हात ठेवतो. तुला वाईट नाही वाटणार. तुझी बाहेर काय इमेज आहे. तुला मी एक्सप्लेनेशन देईल तर हो ना देतोय ना तो. पण हे थांबत का नाहीये. हे चुकीचं आहे. मॅनिपुलेट केला आणि बदललाय ना. माझा कम्फर्ट झोन होता. मी बजर दाबून मला पॉवर मिळाली. तू सेल्फिश नाहीयेस का. तू मी सेल्फिश आहे ऑब्विसली. 3 दिवस मी ऍडजस्ट करते. 4थ्या दिवशी मी सेल्फिश सगळे ऍडजस्ट करतात इथे. 3 दिवस सगळे ऍडजस्ट करतात. तू सेपरेट नाहीयेस इथे. तू सेपरेट इथे नाहीयेस. सगळे ऍडजस्ट करतात. बजर दाबून मी घेतली होती ना ती पॉवर. मग दाबायचं होतं गेला ना पॉवर तुझी. दाबायचं होतं पॉवर. पण गेली पॉवर तुझी. नाही त्या दिवशी पर्यंत होती. झोपायला बेडत होतं ना तुला तिकडे क्रॉस बेड. नाही ना पण मला माझ्याच बेडवरती झोपायचं
होतं माझा choice आहे ना. अरे माझा चावीचा मुद्दा मेन होता ना. माझा चावीचा स्टेटमेंटचा खूप घाणेरडा अर्थ जातो. मला तुझ्यावरती कुठलेच ऍलिगेशन लावायचे नाहीये. तुझ्यासोबत मिसबिहेव केलं मी म्हणतच नाही. ऐक सॉरीच नाही म्हणत आहे. ऐक नाहीये लोक लावत काय हात उचलून चल मला द्या बोलत हात लावायचा आहे ना तो बोल ना आपल्या ताई. पण मी त्याला बोलतीये मी त्याला काय बोलते की मला त्याला मिसबिहेव त्याने माझ्यासोबत मिसबिहेव केलं हे मला काय असला प्रूफ नाही करायचा आहे. मी त्याच्यावरती ऍलिगेशन पण नाही लावत आहे. मी त्याला तू काय बोलतेस मला चुकीचं काय वाटतंय हा मुद्दा एका पुरुषाच्या मला ते करायचं नाही. काय म्हटलं की कोणीतरी थांबवा तिला, तर ती म्हणते कोणीतरी थांबवा तिला म्हणते आणि पोरींना हात लावलेला बरं चालतं विदाऊट परमिशन. हे किती घाणेरडं वागणं आहे अगं. ही भलेही आपली मैत्रीण असेल पण तिला सांग यार शब्द सांभाळ काय बोलते. माझी मैत्रीण होती माझा टॉपिक होता मी बोलले मी बोलतीये. तू का शादी में अब्दुल्ला दीवाना बनतीये? आम्ही बोलत होते तर मग तुम्ही कशाला अब्दुल्ला म्हणून somebody stop her. इथं कोणी मला no one can stop me. No one can stop me. You don't stop. You already go. You never stop anyway. Exactly and I won't. Well, कर. I won't. You're very successful in what you're doing. Thank you so much for that. Congratulations, man. Thank you so much. तुम्ही पण टाळ्या वाजवत बसवा. माझी चावी गेली. प्राजक्तांनी माझ्या मागे असा हे केला धोका आणि इथे सगळे भांडतात दुसऱ्या विषयावर. असं कसं चालणार यार. म्हणजे रुचिताला तर वाईट वाटलं म्हणून ती बोंबलायला लागली. ते बोंबलायला लागली. हे करून थकली. मग आता काय करायचं हे करायचं. कोल्हापूरची लोक अशी नसतात ग रुचिता. कोल्हापूरची लोक अशी असतात. अशी कळलं ना. ठाण्याचं आहे काही असो. चावी कमवली आणि इज्जतीने कमवली. आपण इज्जतीला मान देतो आणि राग ठेवतो शब्दाचा पण. लक्षात ठेव. मी तुला भाऊ म्हणायचं पहिल्या दिवशी मी तुला हात लावून द्यायचा आणि तुझ्या माझ्या भांडणात तुम्हाला हात लावलं म्हणायचं नाही मला नाही पाहिजे. तू माझं परमिशन तू ऐकणार तर कळणार नाही. मी ऐकणारच नाही गोष्टी. मग का बोलते तू बोलू नको. चुकीचं आहे. आयुष्यात मी 25 वर्ष एवढं काम केलं. त्या कोणाची हिंमत आहे की मला असं कोणी बोलेल. मला बिग बॉसला पण सांगितलं हे सगळं होण्याचं ना मला या घरात थांबायचं नाहीये. आणि दॅट्स इट. दॅट इज द पॉईंट. मी आता निघून जाईल इकडनं. कळलं ना. कोणाच्याही कॅरेक्टरवर काही बोललेलं गेलं नाही. 25 वर्षाची मेहनत अशी कोणी तू एक आलेली मुलगी डिस्ट्रॉय करू शकत नाही. 25 वर्ष मी इथे मेहनत केलेली आहे. डू नॉट रिस्पेक्ट दॅट. ओके मेहनत केलेली. मी काय बोललो. डू नॉट ब्लडी से दॅट अगेन. नको. त्याने पहिलं मला सांगितलेलं तिला उठव. मी बोलले मी सगळ्यांना सांगितलं होतं. मला ओरडेल म्हणून. तो बोलले इथे तू थांब. आवाज उचलला. तू मला अक्यूज करू नकोस. विदाउट परमिशन तुम्ही पण कोणाला हात लावू नका. दॅट्स इट. ह्याच्यावरती मी कोणाच्या कॅरेक्टर वरती जेंडर वरती कशाही थ्रू आलेली नाहीये. शेवटचा सांगतोय बास आता हा टॉपिक. राकेश भाऊ बस. ओके बस. तुम्ही माझ्यावर चढताय. तू बस. बसा आणि शांत राहा. ह्यांना पाहिजे असतं की आपल्या कोणी मध्ये बोलू नये मग दुसऱ्यांच्या पण मध्ये बोलू नये ना. माझ्या त्याची फाईट होती कोणी बोलत नव्हती. झालं ना बस ना. Leave me alone, please. Leave me alone. Don't come in. Nobody should come right now. तू वेगळं पोट. मी एकच शब्द बोलले त्यांनी त्याच्यावर सगळ्यांनी बाव केला. थोडंसं शांत हो. सगळ्या जगाला माहितीये कोण कसं आहे. तुला प्रूफ करायची गरज नाहीये. आणि हात मार. बिग बॉसच्या घरात उघडणार आहेत एक मेणाचं दार आणि एक शेणाचं दार. ज्यांच्यासाठी मेणाचं दार उघडणार नाही त्यांच्या अंगावर शेण पडून त्यांचं पॉवर की मिळवण्याचं स्वप्न आणि कॅप्टन पदाची उमेदवारी वाहून जाईल.